पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा आहे, त्यामुळे अवजड वाहनांना ठाणे आणि मुंबई परिसरात बंदी घालण्यात आली आहे। तर मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचंही दिसून आलंय। वाहनांच्या लांब रांगा या ठिकाणी लागल्या आणि याच्यामध्ये अवजड वाहनांची संख्या जास्त असल्याचं दिसतंय। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची तारेवरची कसरत पाहायला मिळाली आहे। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली होती। तर आज पंतप्रधान मोदी हे मुंबईमध्ये आहेत, महाराष्ट्र दौरा त्यांचा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अवजड वाहनांना ठाणे आणि मुंबई परिसरामध्ये बंदी घालण्यात आली होती। पण जी अवजड वाहनं आधीच मुंबईच्या दिशेने निघालेली होती, ठाण्याच्या दिशेने निघाली होती, ती जागेवर थांबल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली होती आणि पोलिसांची तारेवरची कसरत ही वाहतूक कोंडी सोडवताना दिसून आली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अभिजित हिरे यांनी। नाशिकहून मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। या वाहतूक कोंडीचा फटका जो आहे साधारण नागरिक असेल, वाहन चालक यांना बसलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जो दौरा आहे तो महाराष्ट्र दौरा असल्या कारणाने मोठे अवजड जे वाहन आहेत त्या अवजड वाहनांना मुंबईच्या दिशेने जाण्यास बंदी असल्यामुळे भिवंडी शहरातील बायपास लगत मोठमोठे जे अवजड वाहन आहेत, 7 चाकी असतील, 9 चाकी जे वाहन असतील, त्या वाहनांना वाहतूक पोलिसांकडनं थांबवण्यात आल्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं जे चित्र आहे ते पाहावयास भेटत आहे। त्यामुळे आणि येथे जे वाहतूक पोलीस आहे त्यांची वाहतूक समस्या आहे त्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची तारेवरची कसरत सुरू आहे। अभिजित हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।